नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नेहमीप्रमाणे काही वादग्रस्त विषय सध्या गेल्या काही दिवसात इतके दररोज येत आहेत की कुठला विषय घ्यावा आणि कुठला नाही अशी परिस्थिती उद्भवावी. आता एक साधं लक्षात घ्या, आपण एक टूल किट आंदोलनासाठीची मार्गदर्शक सूचना की एखादं आंदोलन कसं पुढे घेऊन जायचं, त्याच्यात कोणते अप्स अँड डाऊन्स पॉईंट्स आले पाहिजेत आणि प्रत्येक आंदोलनासाठी अण्णा आंदोलन असेल आणि अनेक आंदोलन असतील त्याची एक रूपरेषा असते. कधी काळी ज्येष्ठ नेता सामान्यांना सांगायचा, त्यानुसार आंदोलन व्हायचं. आता आधुनिक उपकरणं हाती आलेली आहे, सॉफ्टवेअर ॲप्स हाती आलेली आहे, त्यामुळे या गोष्टी अधिक सोफिस्टिकेटेड स्वरूपात येतात. किंबहुना अनेक इंटरनॅशनल वेबसाईट्सला कोपऱ्यामध्ये मीडिया किट, टूल किट या गोष्टी दिलेल्याच असतात. हेतू हा की तुम्हाला अधिक माहिती व्हावी या हेतूने. पण एका बाबतीत मात्र या सगळ्या टूलकिटचा संदर्भ आणि अर्थ बदलून गेलेला आहे आणि त्याचं कारण ठरलेलं आहे दिल्लीचं आंदोलन. त्याच्यामध्ये ग्रेटा थनबर्गनं ट्विट केलेलं ते टूलकिट, ज्याचा संबंध येतो दिशा रवीशी, जी बेंगलोरमध्ये असते, जी फ्रायडे फॉर फ्युचर नावाच्या ऑर्गनायझेशनशी जोडलेली असते, ज्याचा संबंध ग्रेटाशी असतो. आणि या टूलकिटच्या द्वारे दिल्लीतला विशेषतः 26 जानेवारीचा प्रकार घडवून आणला गेला अशा प्रकारचा दावा होतोय. त्या अंतर्गत दिशा रवीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आणखी 2 जणांच्या बाबतीत सुद्धा शोध सुरू आहेत वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी बातम्यांचा भाग आहे, तो तुम्हाला बघायला सुद्धा मिळू शकतो. आम्ही सुद्धा दाखवलेला आहे. प्रश्न असा आहे, विशीतले हे सगळे लोक आहेत आणि त्या टूल किटवरनं जी एक ओपन टू एडिट डॉक्युमेंट असतं त्यावरून हा सगळा विषय मांडला गेलेला आहे. आणि दोन्ही बाजू जोराने मांडतायत की जे पर्यावरणवादी आहेत, आंदोलनवादी आहेत, ते म्हणतात की आमची पूर्ण या लहान मुलाला कुठे अडकवता तुम्ही, UAPA कायदा आणि देशद्रोह वगैरे. दुसरीकडची बाजू सरकारची बाजू आहे, भाजपची बाजू आहे. त्यांचं म्हणणं आहे की वयाचा काही संबंध नाही, अजमल कसा पण काय वयाचा होता तुम्ही पाहिलेला. आणि तोच विषय आपण घेतलेला आहे की अशा टूलकिटमुळे आपण कोणाला देशद्रोही ठरवायचं का, मुळात खरोखरच या विषयामध्ये कंटेंट किती आहे. आपल्यासोबत मान्यवर आहेत या विषयावर बोलण्याकरता. माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये असतील केशव उपाध्ये, भाजपचे मुख्य प्रवक्ते, त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी आहेत ईशान गणपुले, जनसंपर्क प्रमुख आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे, त्यांचंही स्वागत. याशिवाय जयंत मांडकर विश्लेषक म्हणून असतील आणि सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून असतील. मी पहिल्यांदा स्टुडिओच्या बाहेरच्या गेस्टकडे आधी जाईन. सचिन सावंतांपासून मी सुरुवात करतो. सचिनजी, या विषयाकडे आपण कसं पाहता? पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की एक लोकशाही राष्ट्र आहे, जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही आपण म्हणतो. आणि लोकशाही तेव्हा म्हणतो ज्या वेळेला सगळंच त्या ठिकाणी पारदर्शक असतं. अपारदर्शक लोकशाहीमध्ये काही नसतं. आणि जे काही आंदोलन चाललंय देश पातळीवर ते कुठल्या विषयावर चाललंय? ते देशविघातक गोष्टीवर चालले नाही. देशांतर्गत 3 कायदे जे आहेत ते 3 कायदे मागे घ्यावे या एका बेसिक विषयावर ते चाललेलं आहे. त्याचा खलिस्तानीशी संबंध जोडणं, देशद्रोहाशी संबंध जोडणं किंवा त्या ठिकाणी पाकिस्तान, चायनाशी संबंध जोडणं काही गरज नव्हती. विषय असा आहे की केवळ हे कायदे मागे घेतले असते, केवळ 18 महिन्यासाठी नाही, त्यांनी सांगितलं असतं तर विषय संपला असता. परंतु हे सरकारनं घेतलं नाही. परंतु त्याचा देशद्रोहाशी निश्चितपणे विषय जोडलेला आहे, लक्षात घेतला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भामध्ये जर तुम्ही टूलकिटच बघितलं तर परेश रावलने देखील एक टूलकिट आपल्या समोर आणलं होतं. त्याच्याबद्दल मात्र चर्चा झालेली नाही, वस्तुस्थिती आहे. आता आपण हे लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा देशाला, भारताला जगातली सगळ्यात लोकशाही, मोठी लोकशाही म्हणून पाहतो, आदर्शवत पाहतो, इथले आदर्श घेतले जातात, त्यावेळेला इथं जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील त्याच्याबद्दल चिंतन होणं साहजिक आहे. आता जागतिक पातळीवरती ही आंदोलनाच्या संदर्भामध्ये एकमेकांची माहिती या माहितीच्या जगामध्ये होते. आता तुम्ही जर ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये गेलात तर तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळेला म्हणजे मला आजही आठवतंय की दक्षिण आफ्रिकेचं जे आंदोलन होतं, महात्मा गांधीजी आंदोलन करत होते, तेही तिथल्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत होते, भारतीयांच्या विरोधातले कायदे होते. त्यावेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याला महत्व मिळावं म्हणून महात्मा गांधींनी 3 वेळा लिओ टॉल्स्टॉय यांना पत्र लिहिलं होतं. आणि रशियन म्हणजे लिओ टॉल्स्टॉय रशियन त्या ठिकाणी लेखक असलेले, साहित्यिक असलेले, त्यांची मान्यता मिळाली ते जागतिक पातळीवरती ते पोहोचेल. ब्रिटिशांनी त्यांच्यावरती कारवाई केली नाही. 1942चं आंदोलन असू दे, असहकार आंदोलन असू दे, सगळ्या आंदोलनाला टिळकांनी लेबर पार्टीला वर्गणी दिली होती तुमच्या माहितीसाठी. त्यावेळेला ब्रिटिशांनी थांबवलं नव्हतं. टिळकांनी लेबर पार्टीला वर्गणी, अनुदान, काहीतरी मदत, आर्थिक मदत पण केली होती तुमच्या माहितीसाठी, लंडनच्या लेबर पार्टी. आणि अनेक जण ब्रिटिश असतील, ब्रिटिश नागरिक असतील, अमेरिकन नागरिक असतील, गांधीजींच्या आश्रमात येऊन राहायचे आणि त्यांच्या आंदोलनाचं समर्थन करायचे. आज जे ब्रिटिशांनी जे केलं नाही ते आज मोदी सरकार करते, लक्षात घ्या. आणि दुसरीकडे या देशामधलं सगळ्यात मोठं टूलकिट जे देश पातळीवरती देशाच्या लोकशाही विरुद्ध जे केलं जातंय ते भारतीय जनता पक्षातर्फे, मोदी सरकारतर्फे केलं जातंय. तुम्ही दिल्लीचे दंगे घ्या, त्याचं जर त्या ठिकाणी जर घेतलं तर ते कपिल मिश्रा, ते परवेज वर्मा, ते त्या ठिकाणी अनुराग ठाकूर यांच्यावरती कारवाई होत नाही.
नाही, त्यांच्यावरती कुठल्याही तऱ्हेचा खटला दाखल केला जात नाही. दुसरीकडे या संदर्भामध्ये जेव्हा बोंबाबोंब होते त्या दीप सिंधूवरती काय मोठी कारवाई झालेली आहे हो, त्याला तिथे आता अटक केली, परंतु त्याच्या मागचं कॉन्स्पिरसी जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर ती भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारची कॉन्स्पिरसी आहे. लोक घुसले कसे तिकडे, लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले कसे, जो रूट दिला नाही तिथे जाणार. मला मी पहिल्यांदा बेसिक प्रतिक्रिया घेतोय सचिनजी, मी बेसिक प्रतिक्रिया घेतोय, कारण मग एक एक फाट्या आपण फोडत गेलो तर चर्चा त्याच्यावरती जाईल आणि मग दीप सिंधू विषय सुरू होईल. त्यामुळे अनुषंगाने येऊ द्यात, पण मी त्या विषयावर जाऊ शकत नाही कारण मला चौकट मोडायची नाहीये. आपल्याला पदर उलगडायचे या विषयाचं. मी जातोय जयंत माइंडकरांकडे. माइंडकरजी, आपला टेक आहे या विषयावरचा? नाही, मला आश्चर्य याचं वाटतं, माझे मित्र बोलतीलच पुढे या विषयावर, पण मला आश्चर्य एका गोष्टीचं फार वाटतंय की ज्या संघ परिवाराचं पूर्ण आयुष्य म्हणजे 1975 ते 77 19 महिन्याच्या काळात लोकशाहीची कशी गळचेटी झाली हे लोकांना 40-45 वर्षानंतर तिखट मीठ लावून समजावून सांगण्यात ज्यांचं आयुष्य गेलेलं आहे किंवा ज्यांच्या हातात मर्यादितले ते 19 महिने याच्या पलीकडे काहीही नाही. आणि असा असणारा हा पक्ष, असा असणारा हा देशव्यापी काय संसारव्यापी परिवार हा आम्हाला शिकवतो आहे गेले 7 वर्ष की लोकशाही कशी घोटायची. नाही, मला टूल किट बद्दल द्या. मला एक अशी जेनेरिक चर्चा नकोय माइंडकरजी, नाही तर सगळ्यावरती मग तुम्ही जर का तो विषय काढला तर मग हे आणखी काहीतरी विषय काढतील. दिशा रवीला टूल किट प्रकरणामध्ये देशद्रोही UAPA कायद्याच्या दृष्टीने तेवढी ती गंभीर वाटते का? अगदी बरोबर आहे. ही पर्यावरणाच्या नावाने आपल्या विरोधी कुठल्याही आवाजाला दाबणं ही परंपरा संघ परिवाराची आहे, ही लोकशाही विरोधी आहे, ही घातक आहे. आणि ही परंपरा संघ परिवार उजव्या विचारसरणीचे लोक चालवत आहेत. आपल्या विरोधाला देशद्रोह म्हणणं 22 वर्षाची एखादी दिशा रवी सुद्धा यांच्या दृष्टीने एकदम अजमल कसाबच्या लेव्हलला जेव्हा यांच्या पक्षाचे त्याला नेऊन ठेवतात तेव्हा यांच्या बुद्धिमत्तेची मला ठीक आहे. मला चर्चेचा पहिला राऊंड पूर्ण करायचा आहे. मला दोन्ही मान्यवरांचा बेसिक मुद्दा लक्षात आला. मी केशव उपाध्यायांकडे जातो की टूल किट पासून हा सगळा विषय सुरू झाला आणि त्याच्या एडिटिंगमध्ये स्वतः दिशा रवी इन्व्हॉल्व आहे हे उघड झालेलं आहे. नेमका आक्षेप काय की ज्याच्याबद्दल तिला ताब्यात घेऊन ज्या प्रकारचं एकूण कारवाई दिसते, आय गेस तिच्यावरती फार गंभीर गुन्हे लावले जातील, लेबल केले जातील. तुमचं काय म्हणणं? तर मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, पहिल्यांदा मी काँग्रेस प्रवक्त्यांचं अभिनंदन करतो. थेट म्हणजे महात्मा गांधींपासून खलिफा ग्रेटा हे तिघे एकाच रेषेमध्ये त्यांनी आणून ठेवले. हे 3 थोर समाजसेवक आहेत, खलिफा, ग्रेटा आणि महात्मा गांधी. इतकी वैचारिक दारिद्र्य काँग्रेसमध्ये आलं, त्यांच्या प्रवक्त्यांमध्ये आलं, याबद्दल मी सचिन सावंत आणि काँग्रेसचं मनापासून अभिनंदन करतो. खरं दुर्दैवाची गोष्ट आहे, पण ठीक आहे, आता त्यांचे वैचारिक खाली जायचंच ठरवलं तर जावं त्यांनी. दुसरं त्यातला असा मुद्दा क्रमांक 1 की मुळामध्ये टूलकिट बघायची अगदी खूप किती सोपं, प्रसन्न कसं असं सोपं सुटसुटीत करून आता काय साधं एक टूलकिट असतं, ते आंदोलन होतं, असं एक छान तुम्ही मला सांगितलं. बरोबर आहे, टूलकिट असं टूलकिट तयार करायला आक्षेपासून कारण नाही, पण त्या टूलकिटच्या माध्यमातून आंदोलन कसं पेटवायचं, कशा पद्धतीने चालवायचं आणि त्याची आक्रमकता किती करायची हे ठरत असतं. आणि या टूलकिटमधनं केवळ म्हणजे मुळात असं आहे की टूलकिट तयार करायला आक्षेप नाही आहे काही. प्रश्न असा आहे की टूलकिटच्या माध्यमातून देशाबाहेर आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू करायचं, देशाबाहेरच्या सर्व इतर देशांमध्ये ज्या भारताच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या समोर आंदोलन सुरू करायची आणि या देशामध्ये किसान काय शेतकरी पूर्णपणे नष्ट केला जातोय, किसान हरवला जातोय, अशा पद्धतीने अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचा भारताचा प्रचार करायचा, हे देशविरोधी आहे. प्रश्न शेतकऱ्याच्या आंदोलन समर्थनाचा नाहीये, तो द्या, आमचा पाठिंबा आहे त्याला, तुम्हाला तुमच्या वेगळ्या भूमिका आहेत मांडा. मुळात अजून हे कुणाला सांगता येत नाही की मुळात ते शेतकऱ्याच्या नावाखाली आंदोलन सुरू आहे ते कशासाठी सुरू आहे आजपर्यंत कुणी सांगू शकत नाही. इथं माइंडकर ज्यांचं जे मगाशी म्हणाले फक्त आयुष्य संघ परिवाराचं, अहो ज्यांचं आयुष्य भाजपला शिव्या देण्यात आणि त्यातनं प्रतिष्ठा मिळवण्यामध्ये ज्यांचं चाललंय, त्यांनी अशा प्रकारचं विधान करणं स्वाभाविक, मी समजू शकतो, त्यांचं दुःख समजू शकतो मी. पण मुळामध्ये या सगळ्या भूमिकेमध्ये आंदोलनाला पाठिंबा द्यायला आमचा आक्षेप नाही, पण या निमित्ताने भारतामध्ये अनार्की निर्माण करायची. मग 26 तारखेचा तो झालेला रस्त्यावरचा गोंधळ, ज्या पद्धतीने लोकांनी गोंधळ घातला, ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर आली आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तराचे उमटे जे पडसाद, त्याच्यानंतर बरं त्या बाईला त्या मुलीला दिशाला पूर्ण जाणीव, आपण काय करतो ती पूर्ण जाणीव आहे. ती म्हणते, ती मग अकाउंट डिलीट का केलं त्यांनी, लगेच तिचं काय म्हणते, मॅडम मी UPA अंतर्गत माझ्यावर कारवाई होऊ शकते. अशा प्रकारचं म्हणजे ती पूर्णपणे खरं म्हणजे ह्याच्यामध्ये वयाचा म्हणजे असं मला कौतुक वाटतो की आपल्या सोयीचं असलं की बिचारीचं वय बघा,
बिचारी 21 वर्षाची आहे. खरं म्हणजे आपण जर ही भूमिका बेसिकली घेतली असेल की जर कुठलाही गुन्हा करतो त्याला रंग, धर्म, जात, वय हे असता कामा नये, ही जर भूमिका असेल तर बघा 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 बिचारी 22 वर्षाची चिदंबरम पासून आमचे माइंडकर बिचारी 22 वर्षाची मुलगी. म्हणजे म्हणजे मला सांगा की मग वाणी असेल, काश्मीर मधला वाणी असेल, मला अजूनही त्याच्यातला गुन्हा पार्ट काय तो माझ्या लक्षात नाही, आला गुन्हा नाही. तुम्ही part लक्षात आणून द्या. हा. मी असं आहे, कारण असं ना की तो इंटरप्रिटेशनचा भाग नाही, आहे. interpretation- काय नेमका काय गुन्हा घडलाय त्यामुळे? नाही मुळात असं आहे की तुम्हाला तेच सांगतो की या देशातला शेतकऱ्याचं जिनोसाइड करण्याचं काम मोदी सरकार करतंय, असं आंतरराष्ट्रीय स्तरावरती कॅम्पेन चालवण्याचं काम असं तिने केलं, दिशा रवीने केलं असं? बघा ना त्या टूलकिट मध्ये, त्या टूलकिटचं होतं काय सांगा ना त्यामध्ये कसं ते काय open document काय आहे, hashtag? पण लक्षात आलं हो, असेल म्हणूनच आपल्याला. सांगतो की हॅशटॅग तुम्ही काय चालवणार होतात, तुम्ही काय भारताची प्रतिमा निर्माण करणार होतात. एक लक्षात घ्या, आमच्यात मतभेद असतील, माझे प्रसन्न जोशी, माइंडकर, सचिन सावंत आमचे खूप मतभेद आहेत, पण ज्यावेळी माइंडकर आणि मी एकत्र येऊ, ज्या या देशाचा प्रश्न निर्माण येईल, प्रसन्न, मी, माइंडकर आणि सचिन सावंत आम्ही एकत्र येऊ, आम्ही एक मुखाने उभे राहू, आम्ही देशाची इज्जत नाही रस्त्यावरती काढणार. आम्ही म्हणू की आमचे प्रश्न आम्ही अंतर्गत पद सोडू, भले आम्ही एकमेकांचे आम्ही काय वाटेल ते कॉलर पकडू, पण बाहेर आम्ही एक राहू. ही भूमिका आमची असली पाहिजे का या देशामध्ये शेतकऱ्यांचं जिनोसाइड होतं, या देशामध्ये शेतकरी नष्ट केला जातोय, अशा प्रकारचा प्रचार तुम्ही तिथे करा. हे सांगणं हे देशप्रेमाचं काम आहे. ह्याला तुम्ही देशप्रेम म्हणता? हे दिशाने केलं असं तुमचं म्हणणं आहे? ते टूलकिट काय सांगताय मग? कशासाठी टूलकिट तुम्ही करताय? ते टूलकिट एका हाती दिशा रवीने लिहिले असं तुमचं आता म्हणणं ते आहे? येत आहे पोलिसांनी, आज पोलिसांनी ते आणलंय, ते पोलिस आणतात सगळं समोर माहिती. म्हणजे तुम्ही जे मुद्दे म्हणताय ते आक्षेपार्ह आहेत का? आक्षेपार्ह आहेत म्हणजे ज्याच्यावर आक्षेप घेता येईल असा. ते टूलकिट एक हाती दिशा रवीने लिहिले असं आपलं म्हणणं आहे? आता त्यातले येतील ना माणसं आणखीन ते बाहेर, येईल बाहेर. बाहेर येतात. Yes. पहिला माणूस तर ते जातो बाहेर ना. येईल जे अजून आलं नाहीये. जे आपल्याला भाजपच्या प्रवक्त्यांनी ऑनर मान्य केलेलं आहे. एक टूलकिट आहे, दिशा रवीचा संबंध आहे, ऍक्सेप्टेड. पण दिशा रवीने ते एका हाती लिहिलेलं आहे, त्यातली सगळी भूमिका दिशा रवीची आहे, हे पुढे आलेलं नाही, जे पोलीस बाहेर काढतील असं भाजपचे प्रवक्ते म्हणतात. एक चांगला मुद्दा मिळाला आपल्याला, तो पुढे घेऊन जावा लागेल. कारण आत्ताची भूमिका अशी मांडली जाते की दिशा रवीने एक हाती सगळं लिहून टाकलेलं आहे, तिनेच ठरवलं होतं की सगळं आंदोलन कसं पुढे न्यायचंय आणि बाकीच्या कोणाचा याच्याशी सहभाग नव्हता. पण आपल्याला फक्त बातम्यांपुरतं डिस्कशन नाही करायचं, त्याचा इंटरप्रिटेशनकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी मी जातोय अभाविपचे इथे प्रवक्ते आहेत ईशान गणपुले, जनसंपर्क प्रमुख. ईशान, साधारणपणे तुम्ही मंडळी ती दिशा रवी काय साधारण एकाच वयोगटातले आहेत मी असं मानून चालतोय. माझे दोन मुद्दे मी तुमच्याकडे घेऊन येतोय. एक, त्यातला तिचा सहभाग याकडे तुम्ही कसं पाहता, आणि क्रमांक 2, मी याच्या जोडीलाच एक प्रश्न आहे, मी चुकत नसेन तर जामिया मिलिया इस्लामिया केसमध्ये अभाविपच्या एक कार्यकर्ता ॲब्स्कॉन्डिंग आहे, मी चुकत नसेन तर. तिला पकडण्यात आलेलं नाही आहे, पण हिला पकडण्यात आलेलं आहे. ही ज्या टूलकिटबद्दल बोलते ते ओपन डॉक्युमेंट होतं, ज्याला कोणी हे करू शकतं. तुम्ही सुद्धा जर का ती अजूनही ओपन असेल तर तिकडे जाऊन देशामध्ये बॉम्बलास्ट घडवायत असं तुम्ही टाईप करू शकता आणि त्याची जबाबदारी तिच्यावर येऊ शकते. सो हा विषय हाईप केला जातोय असं नाही वाटत? नाही, याला एक स्पष्ट बोलायचं झालं तर टेक्निकॅलिटीज ज्या तुम्ही मांडल्या की ओपन डॉक्युमेंट आहे आणि कोणी एडिट करू शकतं. गुगल डॉक्युमेंट काही इतकं ओपन नसतं की कोणी एडिट करू शकेल. पहिली गोष्ट अशी की याच्यामध्ये जर आपण एडिटेबल लिंक दिली तर होऊ शकतं ना? फॅक्ट्स चेक केल्या आपण तर याच्यामध्ये जो एडिटर आहे तोच एडिट करू शकतो. आणि 3 लोक याचे एडिटर होते की जे तिन्ही नावं आपल्या समोर आहेत, निकिता जैकब, दिशा रवी आणि तिसरा शंतनू मुळूक. हे 3 लोक त्याचे एडिटर होते. सो एडिटर हॅज ऑल टाइम ऍक्सेस. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी कोण घेणार, तर तुम्ही काहीतरी गोष्ट इनिशिएट कराल आणि त्याच्या उत्तरदायित्वापासून पडणार हे आज आपण बोलू शकत नाही. डिजिटल एज आहे, या पद्धतीने आंदोलन होतात. मी विद्यार्थी कार्यकर्ता आहे, मी पण आंदोलन करतो. आंदोलन करण्याची पद्धती नक्की ही नवी आहे, ती आता सगळ्यांमध्ये प्रचलित होते. पण मला सगळ्यांना एक सांगावं लागेल की आंदोलन कशासाठी होतंय हेही खूप मोठं मॅटर करतं. आज तिघांनी माझ्या आधी बोललेल्यांनी संविधान, संविधानाची चौकट, लोकशाही, यांचा इतिहास, त्यांचा इतिहास, गळचेपी, बरीच बडबड केली. मला एक फक्त तुमच्या चिखलफेकीतनं 2 प्रश्न मला त्यांनाही पोज करावेसे वाटतात, एक विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून. आज आंदोलन कशाबद्दल होतं याच्यासाठी तुम्ही बोलणार का? जिथे मिसइन्फॉर्मेशन आणि डिसअफेक्शन देशाबद्दल पसरवावं असं एखाद्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं आहे आणि काँग्रेसचे प्रवक्ते आज आमच्या समोर म्हणतात की देशद्रोहाचा संबंध जोडला गेला. याच्यामध्ये जी पोएटिक जस्टिस नावाची ऑर्गनायझेशन आहे ज्यांनी झूम मीटिंग होल्ड केली, की ज्या झूम मीटिंग मध्ये या तिघांवरती हे टूलकिट डिझाईन करायची जबाबदारी सोपवली गेली. आणि हे मी सांगत नाहीये, दिल्ली पोलीसची सकाळची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही बघा. आपण थोडं फॅक्ट्स वरती आर्ग्यू करूया, चिखलफेकीवरती नाही. त्या फॅक्ट्स असं सांगतात की त्या झूम मीटिंग मध्ये यांना काम डेप्यूट केलं गेलं, मग या तिघांनी नंतर केलेल्या गोष्टीची जबाबदारी त्यांच्यावर नाही. आणि हे पोएटिक जस्टिस कोण आहे? त्यांचा जो फाउंडर आहे
मो दहलीवाल, त्याची एकदा ट्विट्स आणि त्याची टाइमलाईन चेक करा. तो सांगतोय येस आय एम अ खलिस्तानी, यू वुडंट नो इट अबाउट मी बट आय एम कन्फेसिंग इट टुडे. भारताच्या सार्वभौम भारताच्या विभाजनाची बात करणारी जी ऑर्गनायझेशन आहे, जी खलिस्तानसाठी ओपन सपोर्ट फंडिंग बाहेरच्या देशामध्ये गोळा करते, अशा ऑर्गनायझेशननी त्या व्यक्तीला काम दिलं आणि त्या व्यक्तीने त्या कामाला अंजाम दिलं. तुम्ही टाइमलाईन बघा. मला मीम कोट करायचं नाही, पण सही में क्रोनॉलॉजी समजिये. ज्या क्रोनॉलॉजीने आंदोलन झालं, ज्या क्रोनॉलॉजीने ट्विटरवरती स्टॉर्म झालं, परत भारताची प्रतिमा मलाईन करायचं हे काम इथे झालं. आंदोलन करण्याला परत मी आंदोलनाचं समर्थन करताय. प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे. म्हणूनच आपली लोकशाही व्हायब्रंट आहे आणि म्हणूनच आपली लोकशाही इतकी सजीव आहे, जिवंत आहे. मग अशा वेळी आंदोलन कशासाठी होतं याचाही मॅटर करतं. आणि ते दोन भाग आहेत. एक मिनिट. आणि तुम्ही जे मगाशी म्हणलात की जामिया मिलिया इस्लामियामध्ये विद्यार्थी परिषदेची एक कार्यकर्ता अबस्कॉन्डिंग आहे, तुम्ही मला FIR दाखवा. एकाही FIR मध्ये विद्यार्थी परिषद कार्यकर्त्याचं नाव नाहीये. पेरियार हॉस्टेलमध्ये घुसून आमच्या कार्यकर्त्यांनी मार खाल्लाय हो. आमच्यावर FIR कुठली दाखल होणार? आणि जामिया मिलिया इस्लामियामध्ये तर आम्ही नव्हतोच. पोलिसांनी आंदोलनकाऱ्यांवरती लाठी हल्ला केला. आंदोलनकारी जामिया मिलियाच्या लायब्ररीमध्ये त्या बाबतीत दोन्हीकडनं हे मुद्दे आहेत. ते डाव्यांकडनं पण आहेत, अभाविपाकडनं पण. मी तुम्हाला आणखी त्याच्यात मुद्दा विचारतो. मी जसं जो केशव उपाध्यायने पण विचारत होतो, या सगळ्याचा पूर्ण जबाबदारी दिशा रवीवरती आहे. तिनेच काय फार्मर जिनोसाइड इन काय बाय मोदी किंवा बाय इन इंडिया वगैरे असं म्हटलेलं आहे, हे सगळं तिने केलेलं आहे, त्यामुळे ती प्रमुख दोषी असा आपला दावा आहे. एक साधी गोष्ट मी तुम्हाला प्रश्न प्रपोज करतो. आज हिटलरला जगामध्ये वाईट म्हणतात, ओसामा बिन लादेनला वाईट म्हणतात, बरोबर? प्रत्येक गोळी काही हिटलरनी झाडली होती? प्रत्येक गॅस चेंबरचा नॉब ऑन करायला हिटलर गेला होता? एखादी आयडिया आणि एखादी कार्यपद्धती त्याच्या समोर ठेवणं आणि त्याच्या कॉन्सिक्वेन्सेस पासून पळून जाणं, ही लेफ्टिस्टची, लिबरल्सची, जे अनार्किस्ट लोक असतात ना, यांची जुनी कार्यपद्धती आहे. त्यामुळे मी एखादी गोष्ट करेन पण त्याच्यासाठी मला जबाबदार धरू नका असं म्हणणं हे आता करता येणार. समर्थकांनी केलेल्या कृत्याची जबाबदारी नेत्याला घ्यावी लागेल, अर्थात घ्यावी लागेल. एक्झॅक्टली. का नाही घेतली पाहिजे? आय होप भविष्यात कधी नथुराम गोडसेच्या कृत्याच्या मागची नेता कोण होता आणि मेंदू कोण होता चर्चेला आला तर मी नक्की हे लॉजिक तुम्ही फोडताय. मी हे लॉजिक लक्षात ठेवेन. मी माझ्यापुरतं ऍडमिट करतोय. बरोबर. मी हे लॉजिक लक्षात ठेवेन की समर्थकाच्या कृत्याची जबाबदारी अल्टिमेटली नेत्याची असते. हे लॉजिक खरंच योग्य आहे, जे मी लक्षात ठेवेन. भविष्यात कधी नथुराम गोडसे आणि गांधी हत्येबद्दल कधी विचार झाला, त्यामुळे मी आता जातो सचिन सावंतांकडे. प्रत्येक कार्यकर्त्याचा झालेल्या हत्येचं केरळ मधल्यांची जबाबदारी पण जरूर दोन्हीकडनं त्याच्याबद्दल चर्चा सुरू असतात की मग गोधरा पण निघू शकतं, मग दिल्ली दंगल पण निघू शकते, सगळे निघू शकते. आपण लॉजिक मला पटलेलं आहे. मी जातोय सचिन सावंतांकडे. सचिनजी, जो मगाशी केशव आणि अभाविपाच्या आपल्या मित्रांनी पण मुद्दे मांडलेले आहेत, या डॉक्युमेंटच्या क्रिएशन मध्ये जर का खलिस्तानी फोर्सेस इन्व्हॉल्व्ह असतील तर मग समर्थन काँग्रेस कसं करू शकतं? नाही, आता काय झालंय की म्हणजे ज्या पद्धतीनं लोकांना गोवण्याचा प्रयत्न झालाय आणि देश पातळीवरती नव्हे जागतिक पातळीवरती भारताच्या लोकशाहीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं काम जे होतंय ते मोदी सरकारमुळे होतंय, लक्षात घ्या. ती फार मोठ्या ज्या पद्धतीची बॅरिकेडिंग जग बघताय ना, तुम्ही कोणाशी लढताय? शेतकऱ्यांशी लढताय. आणि सगळी महत्वाची म्हणजे की जो दीप सिद्धू ज्याला पकडलाय आता, तो दीप सिद्धू हा अमित शहा बरोबर कसा होता, तो भाजपाचा कसा कार्यकर्ता होता, हे समोर आलेलं आहे. त्यामुळे किती मोठी कॉन्स्पिरसी आहे लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कॉन्स्पिरसी किती मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतं भारतीय जनता पक्षाचं हे जे सरकार आहे. हे या आताच भीमा कोरेगावचा जो विषय आला, रोना विल्सनचा जो विषय आला, ज्याच्यामध्ये त्यांच्या कम्प्युटरमध्ये कशा तऱ्हेनं ते मॅलवेअर टाकलं गेलं, डॉक्युमेंट घुसवले गेले, हे वॉशिंग्टन पोस्ट मध्ये छापून आले. त्यामुळे जगामध्ये काय त्या ठिकाणी त्याची नाचक्की होते देशाची, ही मोदी सरकारचं कृत्य आहे. दुसरीकडे तो जो मी मगाशी मुद्दा मांडला होता, परेश रावल यांचं जे टूलकिट होतं त्याच्यामध्ये झुटी काँग्रेस अशा तऱ्हेचं लिहिलं होतं, तुम्ही ट्रेंड करा वगैरे. हे कुठला ट्रेंड होतं? हे जगामधल्या अनेक ठिकाणच्या देशांवरनं हे ट्विट होतं. भाजपचे आजपर्यंतचे जे हॅशटॅग आहेत त्याच्यामध्ये अनेक देशांमधनं हे ट्विट केलं जातं, हे लक्षात घ्या. दुसरीकडे सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस जो तपास करतायत, रातोरात 80,000 1 लाख ट्विटर अकाउंट त्या ठिकाणी तयार करण्यात आले, हॅशटॅग तयार करण्यात आले. त्याचबरोबर त्या ठिकाणी जेव्हा पालघरचा विषय आला त्याही आलेला, हे मुंबई पोलिसांनी पकडले. आणि ते कुठनं होते? ते इतर देशामधनं होते ना. हे भाजपचं किती मोठं षडयंत्र देश पातळीवरती. मी याच्यावरती भाजपाचं उत्तर घेतो. फक्त माझी दोघांनाही विनंती ही आहे की जर का आपण बाकीच्या रेफरन्सेस मध्ये गेलो तर चर्चा टूल किट वरती चालू आहे, दिशा रवी बद्दलची चालू आहे, ती बाकीच्या सगळ्या विषयांवरती जात राहील, ज्यावरती वेळोवेळी चर्चा सुद्धा झालेल्या आहेत. मी जयंत माइंडकरांपासून सुरुवात करतो आणि त्यानंतर मी स्टुडिओमध्ये दोघांकडे येईन. जयंत माइंडकरजी, पुन्हा यांचा स्पेसिफिक प्रश्न आहे. जर का दिशाबद्दल ती कशी लहान आहे आणि आंदोलनाच्या टूलकिट बद्दल जर का इतकंच कॉन्झर्वेटिव्ह व्हायचं नसेल,
प्रोग्रेसिव्हली विचार करायचा असेल, मग त्याच्यातल्या नेशन डिवायडिंग अशा एलिमेंट्सचं काय करायचं, जिनोसाइड वगैरे हॅशटॅग, त्याच्यातला कोणीतरी समर्थक म्हणतो की मी खलिस्तानीचे, ज्याचे संदर्भ दिले गेले, त्याचं काय करायचं? ग्लोबल कनेक्शन्स जर का दावे करणार असू तर त्याच्या रिपरकेशनचाही दावे आपल्याला स्वीकारावे लागते. हे जे काही आरोप होत आहेत ते आज होत आहेत असं नाहीये. संसदेत सन्माननीय स्मृती मल्होत्रा इराणी यांनी सुद्धा JNU मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे घोषणा दिल्या गेल्या, त्याचा दावा केलेला आहे. आज 5-6 वर्ष झाली, अजून ती घटना आहे तिथेच आहे. जो आमच्या विरुद्ध जातो, जो आमच्या विरुद्ध लिहितो, मग तो जयंत माइंडकरांच्या पासून तर दिशा रवी किंवा JNU किंवा जामिया मिलिया पर्यंत असेल, तो फक्त देशद्रोही हा हॅशटॅग यांचा आहे. यांना ही जी देशाची पर्वा आहे, मला एक सांगा, डिजिटायझेशन मध्ये आज मी इथे काय बोलत आहे, काय लिहिलेलं आहे, हे जर का या क्षणी माझा ऑस्ट्रेलियातला आणि अमेरिकेतला मित्र जर का पाहू शकतो आणि तो जर त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो, तर याच्या अशा प्रकारच्या डिजिटायझेशनच्या युगामध्ये एखाद्या दिशा रवीच्या बद्दल कोणी काय केलेलं आहे हे पाहण्यापेक्षा आपल्या IT सेलद्वारे आपण स्वतः गेली 6-7 वर्ष किती मोठ्या भस्मासुरासारखं कॅम्पेन सुरू केलेलं आहे आणि त्यातलं आतापर्यंत किती खरं ठरलेलं आहे. JNU किती देशद्रोही सापडले, किती लोकांनी नक्की. ठीक आहे, मला बेसिक मुद्दा लक्षात आला, मला वेळ पण करायचा. मी केशव उपाध्यायांकडे जातो. केशवजी, याला जोडून फक्त एक संदर्भ देतो मी, कारण प्रश्न टूलकिटचा काय, टूलकिट मधल्या इन्ग्रेडियंट्स बद्दलचा आहे, त्याच्यातल्या काही तुम्हाला जसं आक्षेपार्ह वाटलं अशा भाषेबद्दलचा आहे, स्लोगन्स बद्दलचा आहे. मग दिल्लीमध्ये जेव्हा देश के गद्दारों को जूते मारो सालो को, किंवा मग त्याला काय आणखी काय गोळ्या घाला वगैरे सगळ्या गोष्टी येत असतात. एक तर कोणी गद्दार ठरवायचा पहिला मुद्दा, आणि दुसरी गोष्ट जनरल पब्लिकला सांगायचं की गोली मारो सालो को वगैरे, याही भाषेचं मग आपण समर्थन करू शकतो करायचंच म्हटलं तर. 2-3 गोष्टी. पहिल्यांदा माइंडकरांच्या माझ्या मांडणीतला फरक लक्षात घ्या. माइंडकरांनी स्वतःचा उल्लेख काय फार मोठ्या लोकांसोबत केला, त्यांनी करावा, मला काय आक्षेप असण्याचं कारण नाही त्याचं. पण मुळामध्ये असं आहे की माइंडकर, माझं असं म्हणणं आहे की माइंडकरांनी रोज माइंडकर टी व्हीवरती किंवा त्यांच्या वेगळ्या माध्यमातनं मोदी विरोधामध्ये सातत्याने लिहित असतात, बोलत असतात. तरी मी सांगतो, भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता असून की माइंडकर, तुम्ही आमचे मित्र आहात आणि तुम्ही लिहिलं पाहिजे, तुमच्या विचारांचा मी आदर करतो. मात्र माइंडकरांना ते समोरच्याला काही माणूस विचार करतो हे विचार करायलाच मान्य नाही. हा 2 संस्कृतीतला 2 विचारातला फरक आहे. एक दुसरं त्यातलं मी सुरुवातीला सांगितलं की टूलकिट असण्याबद्दल आमचा आक्षेप नाही, टूलकिट असू शकतं. प्रश्न असा आहे की टूलकिट असण्यामधला आक्षेपामधला असा आहे की आमच्या देशविरोधी शक्तींचं तुम्ही समर्थन कसं करणार. आता ते बरं, झूम मिटिंग झाली, हे ऑन रेकॉर्ड आहे, ते तुम्ही स्वीकारणार की नाही? म्हणजे झूम मिटिंग झाली ते तर लपवता येत नाही, ते बाबा कुठे गुपचूप ठिकाणी मिटिंग झाली, ती आलीच नाहीये. आता सुदैवानी डिजिटलच्या माध्यमामुळे अनेक गोष्टी त्या उघडपणे स्पष्ट होतात, त्या सगळ्या स्पष्ट होत आहेत, त्या समोर येत आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये ती जी गोष्ट समोर आली त्याचं समर्थन करता येणार नाही. ते देशविरोधी आहे. तुम्ही खलिस्तान विरोधी गटांना भेटता, त्यांच्याबरोबर मिटिंग करता आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे डॉक्युमेंट बनवता. ज्या डॉक्युमेंटवरती आक्षेप आहे त्या डॉक्युमेंट आक्षेप आहे. माइंडकरांनी हवं तेवढं मोदी सरकारच्या विरोधामध्ये त्यांना त्यांच्या मनातली खतखत काय असेल ती बाहेर काढावी. आम्ही त्यांचं मत तुम्ही मी विचारलेल्या मुद्द्याला तुम्ही बगल दिलेली आहे. वेळ कमी, आता तुम्ही सगळा वेळ त्याला घेणार, म्हणणार आता मी उत्तर देतो असं नाही. कारण मला अभाविपच्या कार्यकर्त्याला पण प्रश्न विचारायचा, नाही तर त्याचा वेळ तुम्ही घेऊन टाकाल. येस, बोला ईशान, बोला. जयंतरावांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मगापासून म्हणताय की आमच्या विरुद्ध जो जातो त्याचा आम्ही तथाकथित आत्ताचा जो केंद्रामध्ये शासनात पक्ष आहे तो आवाज दाबून टाकतो, हे करतो ते करतो. मला फक्त याच्यामध्ये एक विचारायचं आहे की आमच्या विरुद्ध जातो म्हणजे जे काही गुन्हे आणि हे दाखल झालेले आहेत, एक वकिलीचा विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला सांगतो, JNUच्या घटनेचा तुम्ही उल्लेख केला, फ्रंट लाईन्सवरती विद्यार्थी परिषद तिथे सुद्धा उभी होती. कॉन्स्टिट्युएंट्स त्या क्राईमचे काय होतात ना, की जे भारतीय दंडविधानामध्ये लिहिलेले आहेत त्यानुसार कारवाई व्हावी ही मागणी तेव्हाही केली होती आणि आता सुद्धा सार्वभौम भारताच्या विरुद्ध मिसइन्फॉर्मेशन आणि डिसअफेक्शन पसरवणं, जरा सेडिशनचं हे उघडून बघा, IPC तुमच्याकडे असेल तर, जिथे क्राईम कॉन्स्टिट्यूट होतो दॅट इज द रिझनेबल बाउंड्री. मी सगळ्यांना जसं थांबवते तसंच तुम्हाला सांगतो, मी जर का त्या विषयांमध्ये गेलो तर JNU हा पूर्ण 1 तासाचा वेगळा विषय घ्यावा लागेल. बद्दल बोलतोय, ते म्हणतात की आमच्या विरुद्ध आवाज उठवला म्हणून आता त्यांचं म्हणणं आहे की या सरकारच्या विरोधात बोलणारी माणसं नाही, इट कन्सिस्ट क्राईम.
सरकार विरोधात बोलणारी म्हणले नाही, ते म्हणे आमच्या विरोधात बोलणारी. आम्ही हो, म्हणजे या कोण? सरकार तर विरोधात आज दिशा रवी आमच्या बोललेली आहे विरोधात भारताच्या सरकार संविधानाविरुद्ध, संविधान स्थापित राज्याविरुद्ध, आणि भारतीय दंडविधान सांगतं की संविधान त्याच्या तुम्ही विरुद्ध आठवू युद्ध नका. पुकारणं हा गुन्हा आहे, आणि तो गुन्हा आहे म्हणून तिला अटक झालेली आहे. जरा आयपीसीचं संविधान थोडं विरुद्ध- बेसिक्स जर क्लिअर झाले तर याच्यामध्ये कोणालाही संदिग्धता राहणार नाही. मी कायद्याच्या कलमांचे संदर्भ यासाठी देत नाही, कारण ते नेमके कोणाला लावायचं हे आपल्या ठरवणं हातात नसतं, आणि त्याचं इंटरप्रिटेशन कोण करायचं हे तिकडे बसलेला अधिकारी ठरवत असतो, आणि त्याच्या पलीकडे पुन्हा न्यायपालिका असते. एक मात्र खरं, आपण एका अतिशय अडचणीच्या काळात जगतोय की जिकडे विश्वाची माझे घर असं म्हणणं म्हणजे तुम्ही देशाची सीमा मानत नाही आणि म्हणून तुम्ही देशद्रोही आहात असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. त्यामुळे आता जरा विश्वात्मके देवे काढून टाकण्याची वेळ येऊ लागलीये की काय, लागलीये की काय असं वाटू शकतं. मला असं नाही वाटत. मी अभिमानाने म्हणेन विश्वाची माझे घर, पण आता होऊ शकतं की विश्वात्मके देवे म्हणू नका, कारण इकडे तुम्ही राष्ट्र मानता की नाही, भारत मानता की नाही, किंवा मग विश्वम आर्यम तरी म्हणा, कृणवंतो विश्वम आर्यम तरी म्हणावं लागू शकतं. पण मी त्याच्यात जात नाही, कारण चर्चेची पुन्हा चौकट मला मोडायची नाही. पण एक मात्र खरं आहे की आजचा काळ खूप फ्लुईड आहे. तुमच्या कुठल्या गोष्टींचे संदर्भ कसे काढावे लागतील याची पूर्ण काळजी मात्र घ्यावी लागेल. प्रश्न दिशा रवीची बाजू घेण्याचा नाहीये, पण हे खरं आहे की तुम्ही अडकू शकता. आजचे संदर्भ जसे तुमच्याकडे डिजिटल स्किल्स आहेत तसे इतरांकडे सुद्धा आहेत. तुम्ही तुमच्या अस्मिता कदाचित राष्ट्रीय वादाच्या पलीकडच्या असतील, पण इथे मात्र वेगळी भूमिका जर का असेल तर ते तुमच्या अडचणीची ठरू शकते. याचं भान सगळ्या बाजूने ठेवणं ही अपेक्षा गैर लागून असावी. या चर्चेसाठी सगळ्यांचे आभार. आम्ही पोल विचारला होता, तो सुद्धा विचारूयात. लोकांना आम्ही विचारलं होतं की ही कारवाई याबद्दल त्यांना काय वाटतं. दिल्ली आंदोलनाला दिशा देणारी टूलकिट, दिशा रवीवरची कारवाई योग्य. 55% लोक होय म्हणतायत, 45% लोक नाही म्हणतायत. पोलचा आदर, लोकांच्या मताचा आदर. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.